मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे या इथल्या महाराष्ट्रातल्या आमच्या धनगर समाज बांधवाला फसवतच आलेले आहे। यशवंत संघर्ष सेनेच्या माध्यमातून तुम्ही धनगर समाजाचं काम करत होता, अशी काय गरज पडली तुम्हाला की तुम्ही मराठा समाजाला पाठिंबा देता? आणि इथलं राज्य सरकार जर मराठा समाजाला ओबीसी मध्ये घेत असेल तर त्याच्याही अगोदर त्यांना एसटीचं आरक्षण हे देणं भाग आहे। लक्ष्मण हाके सरांसोबत काम करत होते, सुरुवातीला बरेच दिवस काम केलं, तुम्ही त्यांना सोडून इकडं का आले? देण्यासाठी त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला, म्हणून आम्ही पाठिंबा देण्यासाठी गेलेलो आहोत। मुख्यमंत्री असताना त्यांनी लेखी पत्र दिलं होतं की या इथल्या महाराष्ट्रातल्या धनगर समाजाचं एसटीचं जे आरक्षण आहे त्याची अंमलबजावणी व्हावी। मंडळी नमस्कार, मी निखिल सुकरे, वी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। सध्या जर बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण आंदोलन आहे। ओबीसीच्या दृष्टीने मनोज जरांगे पाटलांनी पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे। मागच्या ज्या काही सर्वेमधून काही लोकांना ओबीसी सर्टिफिकेट मिळाले त्यानंतर ना आता मुंबईच्या दृष्टीने मनोज जरांगे पाटलांनी पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे। मोठी रॅली घेऊन ते मुंबईला जाणार आहेत आणि या रॅलीला, या मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेला आता यशवंत संघर्ष सेनेचे विष्णू कुराडे यांनी पाठिंबा दिलेला आहे। आपल्याबरोबर विष्णू कुराडे आहेत, तुमचं वी मराठीमध्ये स्वागत आहे। दोन वेगळ्या पंक्ती वाढल्या जात असताना आता एक धनगर समाजाचा कार्यकर्ता मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटलांना जाऊन जे काय ते निवेदन देतोय, त्यांना पाठिंबा जाहीर करतोय आणि तोच कार्यकर्ता आज आपल्याबरोबर आहे। यशवंत संघर्ष सेनेच्या माध्यमातून तुम्ही धनगर समाजाचं काम करत होता, अशी काय गरज पडली तुम्हाला की तुम्ही मराठा समाजाला पाठिंबा देता? नाही, मुळात सामाजिक एकोपा टिकून राहण्यासाठी, म्हणजे आपण जर सुरुवातीचा काळ बघितला, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, म्हणजे या महाराष्ट्राच्या सर्वच महापुरुषांचा जर आपण इतिहास बघितला तर या महापुरुषांनी इथल्या सर्व बहुजन समाजासाठी, 18 पगड जातीसाठी काम केलेलं आहे आणि हा सामाजिक सलोखा कुठेतरी टिकून राहायला पाहिजे। यासाठी यशवंत संघर्ष सेनेच्या माध्यमातून आम्ही पुढाकार घेऊन मनोजदादा जरांगे पाटील यांना या आरक्षणासंदर्भात आम्ही पाठिंबा दिलेला आहे। बरं, तुम्ही पाठिंबा दिला खरं आहे, पण तुम्ही लक्ष्मण हाके सरांसोबत काम करत होते, सुरुवातीला बरेच दिवस काम केलं, तुम्ही त्यांना सोडून इकडं का आले किंवा वेगळी वाट का निवडली? गेल्या अनेक वर्षापासून लक्ष्मण हाके सरांसोबत मी काम केलेलं आहे, किंवा त्यांनी जे काही एसटी आरक्षणासंदर्भात पंढरपूर या ठिकाणी उपोषण देखील केलेलं होतं। त्यामुळं आम्ही एक आपल्या समाजाला कुठंतरी एसटीचं आरक्षण मिळालं पाहिजे, एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे, यासाठी आम्ही हाके सरांसोबत होतो। आज हाके सर हे ओबीसीचं आंदोलन करत आहेत। मग या ओबीसी आणि मराठा समाजाच्या ह्या ज्या काही वेगवेगळ्या मागण्या आहेत, या मागण्यामध्ये आमचा मूळ मुद्दा जो आहे धनगर समाजाचा एसटी आरक्षणाचा, तो कुठेतरी थांबलेला आहे, भरकटलेला आहे। त्यासाठी आज आम्ही एसटीच्या अंमलबजावणीवर ठाम आहोत आणि एसटीची अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी आम्ही काम करतोय। पण एसटीच्या अंमलबजावणीला वेळ लागणार आहे, पण ओबीसीच्या आता निवडणुका येऊ घातलेल्या आहेत। ओबीसीच्या आरक्षणामध्ये जर मराठा समाज पूर्णपणे सामील झाला, जे हैदराबाद गॅजेट आहे किंवा आणखी काही गॅजेट आहेत, ते गॅजेट जर लागू झाले आणि एसटीच्या आरक्षणाच्या लागू होण्याच्या अगोदर जर मराठा समाज पूर्णपणे ओबीसीमध्ये सामील झाला तर राजकीय हस्तक्षेप मराठा समाजाचा ओबीसीच्या हक्कावर होणार नाही असं वाटतं तुम्हाला? नाही, राजकीय हस्तक्षेप होऊ द्या, कारण आज आम्ही राज्यात एनटीमध्ये आहोत, केंद्रामध्ये आम्ही ओबीसीमध्ये आहोत, पण आमचं जे मूळ हक्काचं आरक्षण आहे फक्त आमचं एसटीची अंमलबजावणी करायची आहे। आम्हाला एसटीची अंमलबजावणी करायची आणि इथलं राज्य सरकार जर मराठा समाजाला ओबीसीमध्ये घेत असेल तर त्याच्याही अगोदर त्यांना एसटीचं आरक्षण हे देणं भाग आहे आणि त्यासाठी ही आमची लढाई आहे आणि प्रामाणिकपणे आम्ही लढाई लढतोय। मी पत्रक दिलं, जरांगे पाटलांचं काय म्हणणं होतं तुमच्या पत्रकावरती? धनगर समाजाचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही गेले होते, काही लोकांचे तुम्ही फोटो पण सोबत टाकले होते, त्यावेळेस त्याच्यावरती कमेंट ज्या बघितल्या, आम्ही कमेंट बघितल्या, तर कमेंट तुमच्या सपोर्टिव्ह नव्हत्या बऱ्यापैकी। जरांगे पाटलांची काय भूमिका होती त्या? नाही, मुळात ज्यावेळेस आम्ही जरांगे पाटील साहेब यांना भेटायला गेलो, भेटायला जाण्याच्या पाठीमागचा मूळ आमचा हेतू हाच होता की जरांगे पाटील साहेब यांनी ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, मुख्यमंत्री असताना त्यांनी लेखी पत्र दिलं होतं की या इथल्या महाराष्ट्रातल्या धनगर समाजाचं एसटीचं जे आरक्षण आहे त्याची अंमलबजावणी व्हावी। त्यानंतर चोंडी या ठिकाणी आमचे काही समाज बांधव उपोषणाला बसलेले होते एसटी आरक्षणासंदर्भात। त्या ठिकाणी जरांगे पाटील साहेब स्वतः प्रत्यक्ष जाऊन त्यांनी पाठिंबा दर्शवला होता आणि त्यांनी जर वेळोवेळी धनगर समाजाला आरक्षण भेटावून पाठिंबा देत असतील तर या महाराष्ट्रातला गावगाड्यातला आमचा धनगर समाज म्हणून आमचंही एक कर्तव्य आहे की मराठा समाजालाही आरक्षण भेटावं आणि त्या ठिकाणी आम्ही पाठिंबा देण्यासाठी, त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला म्हणून आम्ही पाठिंबा देण्यासाठी गेलेलो आहोत। कारण या महाराष्ट्रात काम करत असताना धनगर समाज, मराठा समाज हे दोन समाज प्रामुख्याने मोठे आहेत। मग दोन्ही भाऊ जर गुन्ह्या गोविंदाने नांदले तर दोघांचंही भलं होणार आहे। बरोबर, पण ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट तुमच्या नावाची चर्चा होती की तुमचं आंदोलन किंवा तुमचा पाठिंबा हा हाके सरांना विरोध म्हणून आहे असं बोलण्यात येते?
नाही, आमचा हाके सरांचा विरोध असण्याचं काही कारणच नाही. हाके सरांनी आजही एस टी आरक्षणासाठी काम करावं, हाके सरांना आम्ही डोक्यावर घेऊन नाचू. त्यांची आताची भूमिका तुम्हाला पटत नाही म्हणजे? नाही, त्यांची भूमिका जी आहे ओबीसीसाठी तर ती मुळात आम्हाला पटलेलीच नाही ना. कारण त्यांनी आजही आपल्या स्वतःच्या जातीसाठी पहिले काम करावं, आपल्या धनगर समाजाचं एस टीचं हक्काचं आरक्षण आपल्या समाजाला मिळवून द्यावं, तर आम्ही त्यांना डोक्यावर घेऊ. त्यांनी काल एक पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी भाजपनं आमचा वापर करून घेतला, धनगर समाजाचा, ओबीसींचा वापर करून घेतला असं म्हटलं होतं. नाही, मुळात भाजपने तर आम्हाला सुरुवातीपासूनच फसवलेलं आहे. 2014मध्ये सुद्धा भाजपने देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही जेव्हा सत्तेत येऊ तेव्हा धनगर समाजाला आपलं हक्काचं आरक्षण मिळवून देऊ. त्यानंतर फडणवीस साहेबांची स्वतः घोषणा होती की जे आदिवासींना तेच धनगरांना, आणि 10,000 कोटीची घोषणा केली होती. त्यानंतर 1,000 कोटीची. म्हणजे सुरुवातीपासून भाजप सरकारने किंवा इथल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे या इथल्या महाराष्ट्रातल्या आमच्या धनगर समाज बांधवाला फसवतच आलेले आहेत. ते तर गोव्यामध्ये झालेल्या अधिवेशनात म्हणाले की आमचा DNA ओबीसींचा आहे. तुमचा DNA ओबीसीचा आहे, पण धनगर समाजाचं काय? प्रामुख्याने महाराष्ट्रात जो 2 नंबरला समाज आहे त्या 2 नंबर समाजासाठी तुम्ही आत्तापर्यंत काय केले दाखवा. या महाराष्ट्रात एकही आमचं वसतिगृह नाही आहे धनगर समाजासाठी. किंवा ज्या तुम्ही घोषणा केल्या होत्या की धनगर समाजाला जे आदिवासींना जे आहे ते धनगर समाजाला तुम्ही कुठं लागू केले ते दाखवा. लक्ष्मण हाके सरांनी अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्यावर सुद्धा आरोप केला होता की धनगर समाजाला मुद्दामून किंवा महाज्योतीला मुद्दामून निधी दिला जात नाही, त्यांचा निधी अडवला जातो, लाडक्या बहिणीकडे तो निधी वळवला, असं त्यांनी सुद्धा आरोप केला होता या बाबतीतला. तुम्ही काय तुमच्या निदर्शनास आलेत अशा काही गोष्टी? नाही, त्या मुळात आत्ता जी आमची लढाई आहे ती एस टी आरक्षणाची आहे. त्यामुळे दुसऱ्या कुठल्याही गोष्टीवर आम्ही न बोलता आम्हाला फक्त एस टीचं आमचं हक्काचं जे आरक्षण आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी आम्ही काम करतोय. बरं, मुंबईला जाणार आहेत, काय कशी रूपरेषा असणार आहे तुमची? आता 27 तारखेला जरांगे पाटील आंतरवाली या ठिकाणून मुंबईकडे मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून निघणार आहेत. आणि त्यांनी वेळोवेळी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळं येथील या महाराष्ट्रातील आमची यशवंत संघर्ष सेना, पुण्यावरून आमच्या जवळपास 101 गाड्या, त्यामध्ये अनेक आमचे समाज बांधवसुद्धा आहेत, 100 गाड्या आम्ही आंतरवालीला जाणार आहोत. आणि आंतरवालीवरून सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांना पाठिंबा देत आम्ही मुंबईच्या दिशेने किमान एक आमचे 5-10 हजार समाज बांधव त्या ठिकाणी जाणार आहेत. बरं, मुंबईला जाऊन प्रश्न सुटणार आहे असं वाटतं तुम्हाला? जर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला, मुंबईला जाऊन कदाचित सुटला, मुख्यमंत्र्यांनी मनावर घेतलं, किंवा तर बोर्डावर प्रश्न येऊन झाला प्रश्न, एस टीचा प्रश्न सुटेल तुमचा? 100% सरकारला तो सोडावाच लागणार आहे. आणि 29 तारीख झाल्याच्या नंतर मनोजदादा जरांगे पाटील आणि मराठवाड्यातले मराठा समाजाचे अनेक नेते आहेत, त्यांनीसुद्धा आम्हाला जाहीरपणे लेखी आश्वासनही दिलेलं आहे की आमचा प्रश्न सुटल्याच्या नंतर आम्ही तुमच्यासोबत ठामपणे उभे राहू. नक्कीच संघटनांचा पाठिंबा जरी असला तरीही आता लोकांचा यामध्ये कसा सहभाग असतो, लोकांचा कसा सहभाग असणार आहे मुंबईला जात असताना, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि यापेक्षाही मोठी महत्त्वाची गोष्ट असणार आहे की मनोज जरांगे पाटलांच्या हैदराबाद गॅजेट लागू करण्याच्या किंवा कोल्हापूर संस्थांचे जे काही नियम आहेत किंवा इतर मुंबईचे जे काही नियम आहेत, ही नियमावली मराठा आरक्षणाच्या दृष्टीने लागू करत असताना कायदेशीर बाबींमध्ये कशी काय वाट काढली जाऊ शकते आणि मुख्यमंत्री असतील किंवा राज्य शासन असेल याच्यामध्ये काय भूमिका घेतं, कुठल्या प्रकारचा तोडगा काढतात, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दुसऱ्या बाजूला लक्ष्मण हाके सरसुद्धा आंदोलन करत आहेत, त्यांनीसुद्धा मूठ बांधायला सुरुवात केलेली आहे. एकंदरीत धनगर समाजाचे इतर कार्यकर्ते, इतर संघटनासुद्धा आता काय भूमिका घेतात या दृष्टीनं हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. या अर्थानं महत्त्वाचं आहे की मराठा समाजाची मागणी जी आहे ती ओबीसीमधून आरक्षणाची आहे आणि ओबीसीमध्ये NT प्रवर्गामधून धनगर समाज असेल किंवा इतर प्रवर्ग असतील, इतर समाज असतील, ते सुद्धा यामध्ये सामील आहे. म्हणून यामध्ये आता शासनाची आणि कायदेशीर बाजू या दोन्हींचा अभ्यास करणं, या दोन्हींचा अभ्यास आणि यामधून वाट काढणं हे महत्त्वाचं असणार आहे. समाजाचा यामध्ये वाढता जो काही आहे तो प्रतिसाद दिसून येतो आहे, परंतु फक्त प्रतिसाद असून चालणार नाही, यामध्ये कायदेशीर बाजूसुद्धा समजून घ्यावी लागेल. यामध्ये कायदेशीर बाजू काय सांगते, काय यामध्ये नेमकी पुढची पावलं असतात, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला सगळ्या बाबी, सगळ्या गोष्टी आम्ही वी मराठीच्या माध्यमातून पोहोचवणारच आहोत. तोपर्यंत वी मराठीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.